पाचोरा शहराला सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा फटका बसला आणि कृष्णापुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड असेल किंवा घरामध्ये पाणी साचणं असेल किंवा भिंतीचं पडणं असेल, असं मोठ्या प्रमाणात नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। या परिसरातलं बैरमनगर असेल, गोरखनगर असेल किंवा वेगवेगळ्या ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाल्याचं पाणी शिरलं आणि त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। आपण आता आज दुसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जर बघितलं तर आज 48 तास उलटून सुद्धा या घरामध्ये पुराचं पाणी जे शिरलं होतं ते पाणी आहे त्या परिस्थितीतच असल्याचं पाहायला मिळतं आहे। या घराच्या शेजारी जे आहे बैरम नाला वाहतो आणि या नाल्याला प्रचंड मोठा पूर आल्यानंतर मोठं पुराचं पाणी जे आहे या घरांमध्ये शिरलं। काही घरांमध्ये अद्यापही आज 48 तास उलटल्यानंतर पाणी साचून आहे, तर काही घरांचं जे आहे नुकसान झालेलं आहे, भिंती पडल्या आहे, अनेक ठिकाणी पूर्ण घराची घरं पडलेली आहेत। हे आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की यांनी त्यांची रात्र कशी काढली, काय सांगणार आजी, काय परिस्थिती होती नेमकी? काल तुमच्या घरात दिवसभर पाणी होतं, रात्र कशी काढली नेमकी? जेवण कुठे केलं, कुठे झोपले? आम्हाला नगरसेवक आले, आम्हाला कसं तरी काढलं। आम्ही शाळेमध्ये आम्हाला घेऊन सनी तिथं आम्हाला खाणं पिणं सगळं आबदशीर दिलं। आमचे जीव आम्हाला बचाडाचे होते, नगरसेवकनं सहकार्य केलं। आम्ही जसं सांगितलं तसं आम्ही पळून गेलो जीव घेऊन सनी। धर्मशाळामध्ये जेवण धर्मशाळामध्ये दिलं, इथं जायला खायला जागा नाही, तर आम्ही तरी काय करायचं? धान्य आणणे सगळे बासणं पुसणं, आम्ही जीव घेवा का आमचे बास नसला देखवा। नगरसेवक सांगितलं तुमचा जीव बचाडा, बाकीचं काही करू नका तुम्ही। घरात काहीच राहिलं नाही, उलटे पैसे आमचे वाहून गेले। पण आता कोणाला ताण द्यावा आम्ही? काय प्यायचं समजायचं नगरसेवकने केला, आपल्याला जपायची सोय केली। हो, शाळेमध्ये जपला मी, रातच्या 3 वाजता जागलो। घरात समजा भांडे कुणी वाहून गेले, पत्र वाहून गेले। हो, काय प्यायचं काहीच नाही। अच्छा, आता काही शिल्लक काही शिल्लक। जेवण काय म्हणते काय? तुम्ही नगर जवळ आम्ही तिकडे झोपले शाळेकडं। काय झालं तुम्ही? गणम पाणी बिणी काय पत्र सगळं वाहून गेले, धान्य उन्न सगळं वाहून गेलं। नाही 3 वाजेपर्यंत आम्ही तिकडे बसतो जागी। तुम्ही आजी कुठे जेवले रात्री? तिकडेच गेलो धन्यवाद शाळेमध्ये झोपलो आम्ही रात्री। त्यांना आम्ही काढलं, आम्हाला त्यांना सामान काही काढलं नाही, आम्ही खायचं काहीच नाही आमच्यापाशी। इतका पाऊस पाहिला होता का कधी आतापर्यंत? नाही होता नाही ना, मग होता नाही पाऊस एवढा पाऊस पाहिला नाही, आता पाहिला। पुरं नुकसान झालंय? पुरे नुकसान झाले, काहीच नाही। काय आजी तुमचं घर पडलं होतं, त्याच्यानंतर रात्र कुठे काढले तुम्ही? आम्ही तर शाहीमध्ये खायला काहीच नाही, समजा वाहून गेलं धान्य धुन्ने। आम्ही नुसते पोतं वाचाय असे काम केले आम्ही नाही। आता घर पडलंय तुमचं, आता काय मागणी राहणार आहे तुमची? आता काय काय पियाले काही घरदार उभं झालं पाहिजे ना आमचं। मग कडलोक कडलोक त्या वल्ल्या घरात कडलोक खावा आणि कडलोक प्यावा, काहीच नाही आम्हाला खायला। लहान लहान बच्चे। तर आपली आपल्या सोबतचे सांगताना हे सर्व जे आहेत रहिवासी या परिसरातले नुकसानग्रस्त झालेलं आहे। रहने को घर नाही, सोने को बिस्तर नाही, अशीच यांची आज परिस्थिती त्या पाहायला मिळते आहे। राहायला घर नाही आणि खायला काहीच नाही, अशा पद्धतीने हे जे रहिवासी नागरिक आहेत की ज्यांचे घरं पडलेले आहेत, काही घरांमध्ये अद्यापही पुराचं पाणी आहे, त्यांनी त्यांची रात्रभर जी आहे धर्मशाळेमध्ये जागून काढली। बाहेर इतर शेजारी पाजारी यांच्याकडून जे जेवण मिळालं ते खाल्लेलं आहे, मात्र पुढचा उदरनिर्वाह करायचा कसा, त्यामुळे पडलेल्या घराचं नुकसान होऊन झालेलं आहे, ते बांधकाम करून द्यावं आणि तसेच आम्हाला काही प्रमाणात भांडे द्यावे, आम्हाला भरपाई द्यावी आणि जगण्याला आधार द्यावा, अशीच मागणी या ठिकाणी या नागरिकांनी केलेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।